आज मिस्टर घरी लवकर आले होते आणि म्हणाले आज ना होमवर्किंग करून घेतो. म्हटलं बरं झालं, किती दिवसांनी आज या कामाला मुहूर्त लागलाय. तर कोणतं काम केलं तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. तर त्याच्या आधी मुलांना इथे भूक लागली होती, त्याच्यामुळे त्यांना डाळिंब खायला दिलं आणि बरेच दिवस झाले हे तूप कडवायचं राहून जात होतं. आता या पातेल्यात ठेवलं, पण झालं असं की ते उकळे आल्यानंतर वर यायला लागलं, त्याच्यामुळं ट्रान्सफर करून दुसऱ्या पातेल्यात वतलं आणि आता बाहेरून ताजी फुलं आणली आणि देवपूजा तर ऑलरेडी झाली होती माझी. तर देवाला मस्त अशी फुलं वाहून घेतली. देवपूजा केल्यानंतर घरात खूप असं प्रसन्न वातावरण झालं होतं. तर आता त्याच आनंदात आता जे काल परवा शॉपिंग केले होते त्याचं सामान लावायचं राहून गेलं होतं. तर आता ते टप उचलला आणि म्हटलं चला आता फायनल ते किचनमध्ये जाऊन ना पटकन असं लावून घेऊया, नाहीतर ना ते अजून बाकीच्या कामात जर आपण लागून गेलं ना की हे राहून जातं या. तर आता ज्या रिकाम्या भरण्या झाल्या होत्या ना त्या पटकन काढून घेतल्या, साफ करून घेतल्या आणि त्यात जे आणलं होतं ना किराणा वगैरे ते पटकन भरून घेतलं. चला तर आता मेन पॉईंटकडे वळूया. आज मिस्टरांनी होमवर्किंगमध्ये कोणतं काम केलं तर इथे जे वरती शेवाळ दिसते ना त्याच्यावरती झाड आलं होतं उगून, बघा त्याच्या मुळ्या दिसतात आणि ते माझ्या काही हाताला येत नव्हतं. आता बरेच दिवस झालं त्यांच्या पाठीमागे लागली होती की तिथलं ते झाड आहे ना ते काढून टाका, पाऊस आला ना की पूर्ण पाणी तिथं थांबवून राहतं या. तर त्यांनी तिथलं झाड तर काढलं, पण आता हे साफ कुणी करायचं. आता मला म्हणाले सांगितलेलं काम तर मी केलंय, बाकी जिम्मेदारी तुझी. तर आता काय करायचं, काम तर मी सांगितलं होतं त्याच्यामुळे बाकी कामाची जिम्मेदारी तर माझीच. तर अशी अर्धवट कामे करणार तुमच्याकडे माणसं आहेत का, कमेंटमध्ये नक्की सांगा.